सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी न करता निवडणूक नको, सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणारच नाही असा जरांगे पाटलांचा पुन्हा राज्य सरकारला इशारा आहे। आरक्षणाशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात। आचारसंहिता लागू झाल्यावर पुढील भूमिका स्पष्ट करू असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मराठा समाज हा प्रचंड मोठा समुदाय आहे आणि एवढ्या मोठ्या समाजाला डावलून ज्वलंत प्रश्न असताना इथे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली, गॅजेट घ्यायचे राहिलेत। एवढे मोठे विषय सरकार समोर असताना असं करतील असं वाटत नाही। काही निर्णय उद्यातून पुढे ढकलण्याचा करतील अशी आशा आहे। नसता मग जे विषय राहिले ते आचारसंहिता लागायच्या आत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब निर्णय प्रक्रिया त्याची पूर्ण करतील अशी आशा आहे। कारण नसता पुढचा निर्णय आम्हाला पण घ्यावा लागणार आहे। मराठा समाजाच्या पदरात पडणारं आरक्षण जर मराठ्यांच्या पोरांना मिळवून द्यायचं असलं आणि सरकारनं जर जाणून बुजून पुन्हा एकदा निवडणूकच लादली आणि आपली सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर यांचा जीव आपल्याला ओळखावा लागणार आहे। नेमका कशात आहे तर प्रत्येक राजकारण्यांचा जीव हा सत्तेत गुंतलेला आहे। सत्ता आणि त्याभोवती फिरणारे सगळे त्यांचे चक्र आर्थिक असतील, सामाजिक असतील, सगळे त्यांना गुलालच न लागू देणं हे मराठ्यांना काम करावं लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।